प्रकाश बेडवलकर हत्येवरून वैभव नाईक आणि निलेश राणे यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत। वैभव नाईकांना गुन्ह्यासंदर्भात माहिती होती, डेड बॉडी कुठे आहे ते सांगा असा सवाल निलेश राणेंनी केलाय। पुरावे होते तर पोलिसांना का दिले नव्हते असंही त्यांनी म्हटलं। आपल्याला माहिती असेल की कुडाळमधील बेडवलकर नावाच्या तरुणाला लग्न करून फक्त 22,000 रुपये द्यायचा होता म्हणून शिंदे सेनेच्या एका प्रमुख पदाधिकाऱ्याने लग्न करून मारल्याने त्याचा मृत्यू त्यामध्ये झाला। आणि ह्याचा खरं तर सिद्धेश शिरसाट आहे, त्याचे अनेक लोकांशी संबंध शिंदे गटाशी आहेत, त्याचे बॅनर कालपर्यंत होते आणि त्याला वाचवण्यासाठी तिथले स्थानिक आमदार अनेक पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलिसांना किंवा जिल्ह्यातल्या प्रमुख पोलिसांना फोन केलेले आहेत। आणि त्यामुळे यांचा खरा आका कोण, या सिद्धेश शिरसाटचा आका कोण हा प्रश्न आता सिंधुदुर्गवासियांना आहे। दबक्या आवाजात चर्चा होती, तुम्ही आमदार होतात, तुम्ही कोणाला घाबरत होतात? म्हणजे तुम्हाला क्राईम बद्दल माहिती होती, म्हणजे तुम्हाला सगळं माहिती होतं की आता बॉडी कुठे हे वैभव नाईकांनी सांगावं। कारण का 2 वर्षापूर्वी जर तुम्हाला ह्या विषयाची दबक्या आवाजात माहिती होती, तुम्ही तेव्हा पोलिसांना सांगितलं नाही। तुम्ही पोलिसांना न सांगता 14 एप्रिल 2025ला तुम्ही व्हिडिओ टाकला आणि नंतर तुम्ही पोलिसांकडे गेलात। कशासाठी? तुमच्याकडे ठोस पुरावा होता तर तुम्ही पोलिसांकडे माहिती द्यायला पाहिजे होती। आरोपी नंबर 2 अमोल शिरसाट हा वैभव नाईकांबरोबर डान्स करतोय, सर्कल करून ठेवलंय, तुम्हाला हाय रेझोल्युशनची कॉपी पाठवतो। हा एका मिरवणुकीमध्ये वैभव नाईकांबरोबर डान्स करतोय, हा त्यांच्या मागे जो उभा आहे तो हात वर आहे, कदाचित एक हात खालच्या कमरेवर असेल, मला माहीत नाही, दिसत नाही। मग हा तुमच्यावर डान्स कसा करतोय? फोटो असल्यानेच माणूस आरोपी होतो आणि संबंध असतो, हा निकष जर कोर्टामध्ये टिकला तर आरोपींची संख्या एवढी वाढेल ती केसच कधी सुटणार नाही।